नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत UDASचा ड्रॉपबॉक्स क्लिअर कसा करायचा, अर्थात तो झिरो कसा करावा. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात. वरती ॲड्रेस बारमध्ये आपली HDMS ची साईट hdms.udasplus.gov.in ही साईट ओपन करूयात. राज्य निवडूयात महाराष्ट्र. गो. आपला UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. जर असंच पांढरं पेज राहिलं तर इथून आपण रिफ्रेशही करू शकता. वर्ष निवडूयात चालू शैक्षणिक वर्ष 2024-25. यामधून लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट यावर एक क्लिक करूयात. इथे ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स असं ऑप्शन पाहायला मिळतंय. या ड्रॉपबॉक्स स्टुडंट्सवर एक क्लिक करायचे आहे. तर हे माझे काही विद्यार्थी, टोटल 5 विद्यार्थी माझे ड्रॉपबॉक्स मध्ये पडून आहेत. त्यातल्या विद्यार्थ्याचे नावं बघायचे आणि तो कोणत्या शाळेत गेलाय त्या शाळेला कॉन्टॅक्ट करायचा. त्या शाळेला कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगायचं की या विद्यार्थ्याला तुम्ही इम्पोर्ट करून घ्या, किंवा तसं एखादं लेखी पत्र पण द्या, त्याची रिसिव्ह आपल्याकडे घ्या. तरी सुद्धा जर ते करत नसतील तर अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस या बॉक्सवर क्लिक करूयात. सब स्टेटस मधून याला तुम्हाला जे पाहिजे असेल ते वापरा. त्याला इनॅक्टिव्ह करून टाकू. आणि अपडेट या बटनावर क्लिक करूयात. डू यू वॉन्ट टू अपडेट? कन्फर्म. ओके. परत ड्रॉपबॉक्सवर क्लिक करा. ऍक्टिव्ह स्टुडंट्स, ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स. आता आपलं एनरोलमेंट 4 झाली आहे. आपला तो एक विद्यार्थी इनॅक्टिव्ह झालाय. अशा पद्धतीने आपण आपले सगळे विद्यार्थी इनॅक्टिव्ह करा. मार्क इनॅक्टिव्ह, रिमार्क डुप्लिकेट एंट्री. फक्त इथे आपल्याला अडचण येते की ना तो विद्यार्थी डेथ झालेली आहे, ना आपण त्याचं डुप्लिकेट एंट्री केलेली आहे, ना रॉंग एंट्री केलेली आहे. आपण तर आपल्याकडून व्यवस्थित होतो, पण समोरची शाळा जर त्याला इम्पोर्टच करत नसेल तर या दोन पैकी तुम्ही कोणतीही एक घ्या. डेथ करू नका, त्याला पुनर्जीवन नाही देता येणार. अपडेट कन्फर्म. ओके. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे ड्रॉपबॉक्स मार्क इनॅक्टिव्ह, रॉंग एंट्री, डुप्लिकेट एंट्री, व्हॉट एव्हर यू वॉन्ट आणि अपडेट. तर हा होता आपला एक शॉर्ट व्हिडिओ ज्यामधून आपण विद्यार्थी आपला ड्रॉपबॉक्स क्लिअर कसा करायचा परत बघूयात. आधी 5 होते, 2-3 केलेत. इनॅक्टिव्ह ड्रॉपबॉक्सवर क्लिक करूयात एक. आता 2च राहिलेत, तेही काढून टाकतो.
लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट, ॲक्टिव्ह स्टुडंट्स आणि ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स. ड्रॉपबॉक्स स्टुडंट, नो डाटा फाउंड. माझा ड्रॉपबॉक्स मी क्लिअर केलाय. करताय क्लिअर? करा. ऑल द बेस्ट.